माणसाच्या व्यक्तिमत्वाची उंची वाढते पहा। माणूस उंच पदाला पोहोचतो फक्त उपकार माणसाच्या चरित्रामध्ये, माणसाच्या जगण्यात, माणसाच्या व्यवहारात, आणि तो परोपकार असावा, दुसऱ्याचं भलं त्यातून व्हावं। ही गोष्ट तुम्हाला कळावी याच्यासाठी एक उदाहरण सांगते। काही संत लोक एकत्र आले, जसं आपण एकत्र येऊन हा सप्ताह उभा केला तसे काही लोक एकत्र आले आणि त्यांनी खूप मोठा यज्ञ चालू केला, तोही जगाच्या कल्याणासाठी। यज्ञामध्ये ब्राह्मण देवता, ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी खूप साऱ्या मंत्राचा उच्चार करतायत। यज्ञाची आता पूर्णाहुती आहे। पूर्णाहुतीला खिरेचा प्रसाद बनवायचा आहे। एका व्यक्तीला सांगितलं तुम्ही खीर बनवून द्या। त्या माणसानं दूध आणलं, पिठी साखर आणली, इलायची आणली, किशमिश आणलं, किसलेलं खोबरं आणलं, तांदूळ आणले, जी खीर बनवण्यासाठी सामुग्री लागते, रवा असेल काय असेल ते सगळं आणलं आणि आता तो खीर बनवणार आहे। यज्ञ करणारे यज्ञाकडे त्यांचं लक्ष आहे आणि खीर बनवणारा खीरीची सामुग्री गोळा करतोय, पण कुणीकडनं एक साप आला आणि त्या सापानं विषाची गरड त्या दुधामध्ये टाकली। हे खीर बनवणाऱ्याला माहिती नाहीये की आता हे दूध विषारी झालंय म्हणून। सापानं त्याच्यामध्ये विषाची गरड टाकली, खीर बनवणाऱ्यानं खीर बनवली, पण आता पूर्ण खीर विषारी झालेली आहे। आता फक्त खीर तयार झाली, नैवेद्य दाखवायचा आणि सगळ्यांनी प्रसाद घ्यायचा। पण ही खीर जर खाल्ली तर ज्यांनी मंत्र गायले ती माणसं मरणार आहेत, कारण कुणालाच माहिती नाही ती खीर विषारी आहे म्हणून। ते फक्त एका बेडकाला माहिती होता। बेडूक तिथे डराव डराव करायला लागला, ओरडायला लागला, त्याची भाषा काही कळेना यांना। तो खीर बनवणारा म्हणायचा हे मध्ये मध्येच काय येतं पायाच्या जवळ, तो ढकलून द्यायचा त्याला कधी। पण बेडकाचा प्रयत्न, खीर खाऊ नका, खीर खाऊ नका, ती विषारी आहे, माणसं मरतील, नका खाऊ खीर। पण बेडकाची भाषा कुणालाही कळत नव्हती। बेडकाला कळेना या लोकांचा जीव कसा वाचवू, मी कसं वाचवू या सगळ्या लोकांना, समजत नव्हतं त्याला। पण बेडकानं विचार केला, म्हणजे असा बेडूक म्हणून मी जगला तर महिना 2 महिने जगल, आणि जगून जगून बेडूक म्हणूनच जगल। मी माझ्या जीवनात काही अशी विशेष क्रांती करणार नाही, डराव डराव करल, या डबक्यातून त्या डबक्यात, या गटारातून त्या गटारात, एवढंच माझं जग आहे, याच्या पलीकडे काही नाहीये माझं जीवन। पण या लोकांचा जर जीव वाचवण्यासाठी या डबक्यातून त्या डबक्यात उडी घेण्यापेक्षा जर खिरीच्या पातेल्यात उडी घेतली, मी मरल, मला माहिती आहे मी मरल, पण माझ्या मरणानं अनेकांचे प्राण वाचतील। हा बेडकानं विचार केलाय। आपण माणसं आहोत याचा पण अभ्यास करायचा। त्या बेडकानं विचार केला, बेडूक म्हणून जगण्यापेक्षा याच्यात आहुती देऊन यांचे प्राण वाचवू आपण। आपली भाषा तर यांना कळेना। बेडकानं पाहिलं पाहिलं, खिरीच्या गच्च पातेल्यामध्ये, उकळत्या खिरीमध्ये धडाम कधी मारली। जशी उडी मारली सारी खीर खराब झाली, बेडूक पडला, बेडूक पडला। काही जण त्याला ओरडायला लागले, कुणाला? खीर बनवणाऱ्याला। तुझं लक्ष कुठं होतं, तुला कळत नव्हतं का? अरे काय करतोस तू, सगळा सत्यानाश केला तू, नैवेद्य दाखवायचा सगळा खराबा करून टाकला तू, तुझं लक्षच नाही, याला कुणी आणलं रे कामावरती? बरेच सारी लोक बरंच काहीतरी बोलत होती, पण त्याच्यातलं कुणालाच माहिती नव्हतं जे झालंय ते चांगल्यासाठी झालं म्हणून। जर खीर खाल्ली असती तर अनेक माणसं मेली असती, जे काही घडलंय त्याच्यातून अनेकांचे प्राण वाचले हे कुणालाच माहिती नव्हतं। पण याच्यातून आपण शिका, कधी सोनाच्या हातातून दुधाचा तांब्याचा धडामकन पडला तर तिला बडबड करू नका। कधी भाजीचं पातेलं सांडलं तर कुरकुर करू नका। हातातला काचेचा ग्लास पडला आणि फुटला तर बडबड करायची नाही। बालेगाव तुम्हाला बोलते मी, हे तुम्ही शिकावं। एखाद्या गोष्टीचं नुकसान झालं, एखादी गोष्ट घडली, अनपेक्षित घडली, तर त्याच्या पाठीमागे आपलंच काहीतरी भलं आहे, किंवा एखादं संकट टळलं
असा अर्थ घ्या, घरात वाद होणार नाही आणि पुढचा प्रवास व्यवस्थित चालेल आपला. घरातला वाद टळल, वस्तूचं नुकसान झालं याचा क्लेश, याचं दुःख अंतकरणाला होणार नाही.